मराठी जर 20 तारखेनंतर 26 सोयरे शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय. न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय, कारण त्या दिवशीच नाही. न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाही, त्या दिवशीच नाही. आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिलाय, आपण मागणी करू शकता शांततेत, त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. आणि अधिसूचनेला आताच तिकडे जाता येत नाही. अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार. पाडतील ना, कोण नाही म्हणलं. आम्हाला माहितच आहे ते पाडणारच आहे, ते पाडणार बी आहेत. हे बी पार पाडा तेवढं. सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा. तुम्हाला त्यातलं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी. त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं. आता आहेत तुम्ही बी, सांगावं आता. हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं. आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी. हे बी पारित करावं. समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल बहुमतानं आवाज उठविलाय. त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पाडणारे म्हणताय, कायदा पारित करणार आहेत तो, तसं हाही बहुमताने करा ना. समाज डोक्यावरच घेईल, पण करोडो डोक्यावर घेईल, 100-150 घेतील. बबनराव तायवाडे असं म्हटले, त्याची प्रेस झाली आता. जरांगे पाटील यांनी काल आम्हाला विरोध करतील, त्यांची वंशावळ संपून टाकू, राजकीय बदनाम केली अशी भाषा वापरली जाते, योग्य नाही. आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्यांचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. बबनराव तायवाडे त्यांना बी काही कळणार का आता? त्यांचा काय विषय याच्याशी? त्यांचा याच्याशी काय विषय त्यांचा? आम्ही तर त्यांना तायवडे भाऊ म्हणूनच बोललो होतो आतापर्यंत. आणखीन एक क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात. त्याच्या केला त्याला नाही सोडला, सोडणार बी नाही. हे दुसऱ्याचं भांडण हा बघ अशी विकत घ्यायचं मग मोग. त्यांचा काय संबंध याच्याशी? करा गुन्हा दाखल, काहीतरी बोलायचं होतं आपलं. बच्चू कडू यायचंय, बाकी नेते यायचं, चर्चा करायचं. यावेळेस बच्चू कडू पण येत नाहीयेत. आता 9 दिवस झाले की चर्चा करायला पुढे येत नाही. काय वाटतं सरकारचं काय चाललंय? काय माहित बा, ते पहिल्यापासून होते. आता मी कसं सांगू? ते नाही आले हे मला कसं सांगते? पहिल्यापासून तर तेच होते, ते आले नाहीत कसं मी कसं मला कसं? आणि आता कुठे विश्वास गेलाय म्हणलो होतो आम्ही कवा? जे येईल त्याचं स्वागतच केलं आहे मी प्रत्येक वेळेस. आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेलाय. आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडे नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.